महाराष्ट्राचे जडणघडणीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये ज्या काही लोकांनी मोठं योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचा उहापोह आणि त्यांचा एक आढावा घेणारा जी मालिका आपण अत्यंत चांगला उपक्रम सुरू केलेला आहे तो निश्चितच चांगला आहे. आणि एक पत्रकार म्हणून आणि आपल्या भागातला पत्रकार म्हणून मला तुम्ही जो विषय दिलेला आहे आजचा की मध्ययुगीन महाराष्ट्र आणि आधुनिक महाराष्ट्र आणि पत्रकारिता, तर या विषयाला अनुषंगून मी काही महत्वाच्या 3-4 गोष्टींवरती टप्प्यानुसार आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती मी आपल्याशी चर्चा करणार आहे. मुळात हे व्याख्यान जरी वाटत असलं तरी हे व्याख्यान न होता संवादाचं माध्यम, कारण मी संवाद माध्यमांमध्ये काम करत असल्या कारणाने हे संवादाचंच माध्यम म्हणून मी या सगळ्याकडे बघतो. खरं तर आधुनिक महाराष्ट्र हा ज्यावेळेस घडत होता, ज्यावेळेस उभा राहत होता, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यानंतरही आणि मिळायच्या अगोदरपासून, कारण महाराष्ट्र ही तशी अनेक शेकडो वर्षापासूनची एक विशिष्ट अशी भूमी मानली जाते. 61 ला महाराष्ट्राची निर्मिती जरी झालेली असली तरी महाराष्ट्राची ओळख या महाराष्ट्रातील एक समूह म्हणून, लोकसमूह म्हणून जी ओळख होती, जी वैशिष्ट्य होती, जी परंपरा होती, जी रूढी होती, जी मानसिकता होती किंवा जी वैचारिक विचारधारा होती, त्या सगळ्या दृष्टीला अनुषंगून महाराष्ट्राकडे पाहिलं जात होतं. हे केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात देखील. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कुठलं असेल की महाराष्ट्राचा नंबर 1 का आहे, मग तो विचारांच्या वारसांमध्ये असू द्या, वैचारिक चळवळीमध्ये असू द्या, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये असू द्या, उद्योगांच्या चळवळीमध्ये असू द्या, कृषी क्षेत्रात असू द्या किंवा एकूणच शैक्षणिक आणि इतर सगळ्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं हे देदीप्यमान जे यश आहे किंवा जी एक ऐतिहासिक परंपरा आहे, या सगळ्या परंपरेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची ही लाभलेली जी विचारधारा आहे किंवा लाभलेली जी ओळख आहे, याला महाराष्ट्रातल्या पत्रकारितेने ज्या पद्धतीनं पुढे न्यायला हवं तर त्या पद्धतीनं पुढे नेलं. मग ते वेगवेगळे असतील. म्हणजे सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर ज्यावेळेस अंधकार मध्ययुगीन युग होतं, ज्याला आपण अंधकार युग असं मानतो, की 6व्या शतकापासून जर विचार केला तर तो 12व्या शतकापर्यंत हा देश पूर्णतः एका अंधकार युगामध्ये जात होता. या देशातील विचारांच्या सगळ्या धारा खुंटल्या होत्या, ज्या वारसा हक्काने चालत आलेल्या परंपरा होत्या, त्या परंपरेवरती हा सगळा महाराष्ट्र काम करत होता. परंतु त्याला दिशा देण्याचं, एका वैचारिक विचारधारेत मांडण्याचं जे श्रेय आहे ते साधारणतः म्हणजे मुख्यतः जातं ते संत ज्ञानेश्वरांकडे. कारण ज्ञानेश्वरांच्या पासून ज्या महाराष्ट्राची एक विचारधारा सुरू झाली, ज्याला आपण वारकरी संप्रदायाची धुरा म्हणतो, ही वारकरी संप्रदायाची धुरा जरी धार्मिक वाटत असली तर ती धार्मिकतेवर आधारित नसून ती खऱ्या अर्थाने विचारधारेवरती आधारित होती, समतेवरती आधारित होती, बंधुभावावरती आधारित होती. कुठलाही जात पात भेद पंथ हा न मानता प्रत्येक मानवतावाद हा प्रत्येकाशी एकरूप होऊन आपला बंधुभाव जोपासतो, या विचाराला अनुषंगून झालेली परंपरा होती. आणि खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीने मी असं मानतो की ही खऱ्या अर्थाने म्हणजे पत्रकारिता ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पत्रकार म्हणजे केवळ बातम्या लिहिण्यापुरता मर्यादित असावा किंवा बातम्या येतात त्यालाच पत्रकार म्हणावं किंवा जो एखाद्या माध्यमांमध्ये काम करतो त्याला पत्रकारिता म्हणावी, हे आता जरी शिक्कामोर्तब झालेलं असलं तरी देखील विचारांचा वारसा देणारे, विचारांचा सगळी श्रृंखला पुढे घेऊन जाणारे जे काही महान परंपरागत आपले साधू संत झाले असतील, विचारवंत झाले असतील, लेखक झाले असतील, कीर्तनकार भारुडकार झालेले असतील, हे सुद्धा एक माध्यम आहे. हे माध्यम म्हणजे समाजाला सज्ञान करणारी माध्यम आहेत. आणि हे समाजाला सज्ञान करणारी जी माध्यम असतात आणि त्या माध्यमांवरती जे काम करतात ते खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने माध्यमकर्मी आहेत. आणि माध्यमकर्मी हे आता पत्रकार जरी वाटत असले तरी त्यांना पत्रकार ही व्यवसायाभूमिक झाल्यानंतर पत्रकारितेचं स्वरूप आलेलं आहे. परंतु पत्रकार म्हणून जर विचार करायचा असेल तर आपल्याला 12व्या शतकापासून करावं लागेल की पत्रकारितेचा मूळ धर्मच हा आहे की समाजातील वंचित, उपेक्षित आणि जो वैचारिक वारसा आहे त्या वारशाच्या बाबतची जोपासना करत असताना पुढच्या पिढीला एक ज्ञान देणं किंवा पुढच्या पिढीला अवगत करणं, सज्ञान करणं आणि एक समाज निर्मितीच्या माध्यमांमध्ये एक आपलं आमूलाग्र योगदान देणं, ही खरी कसोटी जो पाळतो तो माझ्या दृष्टीने पत्रकार आहे. मी मूळ मुद्द्यावर येतो की ज्यावेळेस 12व्या शतकापासून बोललो त्यानंतर खऱ्या अर्थाने पत्रकारितेची ज्यावेळेस व्याख्या करतात लोक जगभरात असं सांगतात, अनेक व्याख्याते सांगतात की नारद हा खऱ्या अर्थाने ह्या जगातला पहिला पत्रकार होता की जो तिन्ही खंडांमध्ये
सगळीकडे जाऊन आपापल्या निरोप पोहोचवण्याचं काम करायचा. त्यानंतर महाभारतातील संजयाचं नाव घेतलं जातं की तो जाहीरपणे लाईव्ह कॉमेंट्री ज्याला आपण आता म्हणू शकतो, अशा प्रकारचं जो समालोचन करायचा. हे एक अशा पद्धतीच्या पत्रकारितेच्या एक माध्यमांचं बदलत्या स्वरूपामध्ये हे काही व्यक्तिरेखा आपण रेखाटलेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस छत्रपतींच्या युग सुरू झालं, स्वराज्याची निर्मिती झाली आणि 16व्या शतकापासून खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये, मी मध्ययुगीनचा थोडा आढावा घेऊन पुढे आधुनिक महाराष्ट्राच्या याच्याकडे जाणार आहे. पण खऱ्या अर्थाने आपली जी छत्रपतींच्या स्वराज्याची निर्मिती झाली आणि जगाला ज्या पद्धतीनं एक मानवतावादी, लोकशाहीवादी आणि कुठल्याही जात पात भेद पंथ धर्म याच्यावरती आचारलेलं नसलेलं एक आपलं असणारं एक समूह बंधनाचं राज्य, एक समूह गटाचं राज्य, ज्याला सगळ्याला न्याय तिथं मिळतो, सगळ्यांना तिथं मानवतेची वागणूक मिळते, बंधुभावासारखं प्रेम तिथं असतं, अशा सगळ्या लोकांना घेऊन जाणाऱ्या स्वराज्याची निर्मिती माझ्या दृष्टीने आधुनिक महाराष्ट्राची ही पहिली पायाभरणी होती. आणि आधुनिक महाराष्ट्र ज्या वेळेस ब्रिटिशांच्या राजवटीत गेला, 16व्या शतकानंतर 17व्या आणि 18व्या शतकामध्ये ज्या ब्रिटिशांची राजवट खऱ्या अर्थाने सुरू झाली आणि तिथून खऱ्या अर्थाने पत्रकारितेचं युग हे सुरू झालं. आपण बघतो की 1832 काळामध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता पहिलं दर्पण हे पत्रक काढलं आणि तिथून आपण खरा कालखंड पत्रकारितेचा धरतो. आणि त्या कालखंडाला अनुषंगून त्यानंतर त्याच्या अगोदर जर विचार केला आपण तर महात्मा फुले यांनी एक विचारधारा मांडल्या होत्या. त्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये महात्मा फुलेंनी देखील पत्रक काढली होती, काही लिहिले होते, ग्रंथ लिहिले होते, साहित्य लिहिलं होतं. त्या विचारधारेला अनुषंगून खऱ्या अर्थाने समाजाला जागृत करण्याची प्रक्रिया आधुनिक महाराष्ट्राच्या या जडणघडणीत सुरुवातीपासून झाली. म्हणजे 18व्या शतकांमधील महात्मा फुले इंग्रज राजवटीमध्ये काम करत असताना, मग तो कुठल्याही राजवटीच्या विरोधामध्ये काम करत असताना आपल्या लोकांच्या हिताचे कायदे आणि आपल्या लोकांच्या हिताचे निर्णय होणे आणि त्याच्यासाठी ज्या प्रकारे ज्या पद्धतीनं दबाव तंत्र टाकता येईल किंवा ज्या पद्धतीने लोक जागृती करता येईल, अशा लोकजागृती करणाऱ्यांनाच खऱ्या अर्थाने माध्यम कर्मी असं म्हटलं जातं. ते एक माध्यम असं म्हटलं जातं आणि ह्या माध्यमातील काम करणाऱ्या लोकांना पत्रकार असं म्हणतो आपण. पण तो महाराष्ट्राच्या आधुनिक जडणघडणीमध्ये ज्यावेळेस आपण 18व्या ते 19व्या शतकाचा विचार करतो, मला प्रामुख्याने काही गोष्टींचा जाणीवपूर्वक उल्लेख असा करावासा वाटतो की आपण पाहतो तर काय पाहतो तर आत्ताची जी वर्तमानपत्र आहेत, आत्ताचे जी दूरदर्शन किंवा चॅनेल वाहिन्या, वृत्तवाहिन्या आता नव्याने मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि आता तिसरा जो माध्यम आहे तो म्हणजे सोशल मीडिया. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये काम करणारा प्रत्येक माणूस हा माझ्या दृष्टीने पत्रकार आहे. पण तो त्या पत्रकाराची जी विचारधारा असते, त्या पत्रकाराचे विचार अधिष्ठान असतं, त्या पत्रकारितेची एक नैतिकता असते, त्या नैतिकतेवरती खऱ्या अर्थाने आपण उतरतो का, हे सगळ्यात महत्वाचं मानून त्या पत्रकारितेचे निकष, त्या पत्रकारितेचं मूल्यमापन केलं जातं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या राजवटीच्या विरोधात देशभरात क्रांतीचा लढा चालू होता, तर अर्थातच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात क्रांतिकारकांनी त्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. पण या चळवळीला खऱ्या अर्थाने स्वरूप देणं, या चळवळीला खऱ्या अर्थाने एक मूल ज्याला म्हणतो आपण अधिष्ठान देणं, त्या अधिष्ठानात जर खरं काम कोणी केलं असेल तर ते पत्रकारांनी केलेलं आहे, ते माध्यमांनी केलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण अनेक नावं घेऊ शकतो की त्यावेळेचा केसरी असेल लोकमान्य टिळकांचा, त्यांनी त्यावेळेस सरकारच्या विरोधात ज्या पद्धतीनं आंदोलनं किंवा दिशा देण्याचं काम आंदोलनाला माध्यमांच्या म्हणजे अग्रलेखांच्या माध्यमातून केलं. या सगळ्या गोष्टी पाहत असताना सगळ्यात दुसरी एक महत्वाची झाली की आपण केवळ पत्रकारिता म्हणजे बातम्या सकारात्मक नकारात्मक याच्यावरती पुढे येणारच आहोत, परंतु या महाराष्ट्राच्या आधुनिकतेची का म्हणायचं, आधुनिक महाराष्ट्र हा सगळ्या बाजूनी संपन्न का आहे, आधुनिक महाराष्ट्र हा सगळ्या बाबीत समृद्ध का आहे, हे ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचा मूलभूत मुद्दा येतो तो की या महाराष्ट्राला दिशा देणारी माध्यमं कुठली. मला जाणीवपूर्वक एका गोष्टीचं नाव घ्यावं लागतं की आपण ज्या ठिकाणी आता टेंभुर्णी सारख्या परिसरामध्ये आपलं महाविद्यालय आहे, आपण त्या भागातून येतो. परंतु ज्या श्रीपतराव शिंदे म्हणजे हे पहिले विजयी मराठाचे पत्र म्हणजे संपादक, ते ज्यावेळेस 1902-3 साली शाहू राजांच्या अनुयायी छत्रपती शाहू राजांचे आणि श्रीपतराव शिंदेचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. त्याच्याशिवाय देशभरातील राज्यभरातील आपले जे काही चळवळीचे, मग ती शिक्षणाच्या पद्धतीत असे कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभा केलेली, त्यानंतर वैचारिक समाजाच्या बहुजन समाजा संदर्भातली जयदेव जवळकरांची असेल, त्याच्याशिवाय गोखलेंनी ज्यावेळेस केसरीचं संपादक पद स्वीकारलं त्याच गोखलेंच्या संदर्भातले असेल, अशा प्रकारचे जे काही व्यक्तिमत्व होती
त्या सगळ्यांच्या सोबत उभा राहून महाराष्ट्र कसा असावा, महाराष्ट्र कसा घडावा आणि महाराष्ट्राची विचारधारा काय असावी, याला जर खरं मूळ पायाभूनी राहिला असेल, तर तो माझ्या दृष्टीने विजयी मराठाचे संपादक जे होते, मालक म्हणजे आता मालक हा शब्द गौण असतो, पण संपादक जे होते, जे संस्थापक संपादक होते, ते श्रीपतराव शिंदे होते. श्रीपतराव शिंदे यांचा मी मुद्दाम यासाठी उल्लेख करत आहोत की आजच्या पिढीला श्रीपतराव शिंदेचं योगदान हे फारसं माहीत नाही. कारण आपण ज्यावेळेस आधुनिक महाराष्ट्राची चर्चा करतो त्यावेळेस ह्या आधुनिक महाराष्ट्राच्या याच्यामध्ये श्रीपतराव शिंदेनी दिलेले योगदान आपल्याला विसरता येत नाही. त्याचं कारण एक आहे की श्रीपतराव शिंदेंनी ज्यावेळेस विजयी मराठा चालू केलं, मला एक किस्सा सांगायचा त्याच्याबद्दल की पत्रकारिता कशी असावी. म्हणजे पत्रकारिता समाजाच्या जडणघडणीमध्ये, राज्यांच्या जडणघडणीमध्ये, देशाच्या जडणघडणीमध्ये किंवा उद्योगांच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठं योगदान जर बजावत असेल तर त्याच्यासाठी ही उदाहरणं महत्वाची आहेत. त्यामुळं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत आपण जात होतो तर श्रीपतराव शिंदे हे आपल्या इंदापूरला फौजदार होते. आपलं इंदापूर टेंभुर्णीच्या शेजारचं इंदापूर आहे, तिथं फौजदार म्हणून रुजू होते. ब्रिटिशांच्या राजवटीत होते पण फौजदार होते. ते फौजदार असताना देखील त्यांनी 9 ते 10 वर्षांची नोकरी केली आणि ते नोकरी सोडून त्यांना ते मन रमलं नाही आणि त्यांना वाटलं की आपण आपल्या समाजाला, आपल्या महाराष्ट्रातल्या जी अंधश्रद्धाळू जनता आहे, जे अत्यंत मागासलेपणात जगती आहे, त्या मागासलेपणातील जनतेला आपण एका आधुनिक विचारांकडे घेऊन जाऊया आणि त्या आधुनिक विचाराकडे नेत असताना आपण त्यांना खऱ्या अर्थाने आपली मूळ संस्कृती, आपला मूळ विचार आणि आपली मूळ ज्या पद्धतीचं आपलं बंधुभावाचं लोकशाहीवादाचं प्रेम आहे ते जागं करूया आणि ह्या सगळ्या अंधश्रद्धा, परंपरा, कर्मकांड, रूढी याच्यापासून दूर नेऊया. सगळ्यात आधुनिक महाराष्ट्र जर घडला असेल तर त्याचं कारण हे आहे की त्यासाठी या प्रकारच्या ज्या रूढी परंपरा होत्या, चालत आलेल्या अंधश्रद्धा होत्या, त्याला निर्मूलनासाठी काम करणं महत्वाचं होतं. एका बाजूला देशाची राष्ट्रीय चळवळ चालू होती स्वातंत्र्याची, तर दुसऱ्या बाजूला अनेक समाज सुधारक वेगवेगळ्या पद्धतीने, मग बंगालमधून राजाराम मोहन राय होते, त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले, त्याच्यानंतर परत अनेक असे पेरियार स्वामी असतील, बसवांना असतील, या सगळ्या लोकांनी समाजांमधील ही सगळ्या रूढी परंपरा झुगारून एक आधुनिकतेचा, ज्या पद्धतीने ब्रिटिशांची राजवट एक आधुनिक राजवट असे मानले जाते की ब्रिटिशांचं राहणं, त्यांचा विचार करणं, त्यांचं उद्योगांना प्रोत्साहन देणं, त्यांचं वाचन, त्यांचं लेखन, त्यांचं शिक्षण, या सगळ्या बाबतीत ज्या प्रकारची ब्रिटिशांची एक मूल तत्व होती आणि त्याच्यावरती ते जगावरती राज्य करत होते, ते जगावरती राज्य करण्याचा ब्रिटिशांचा जो पायंडा होता किंवा जी मानसिकता होती, ती मानसिकता आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी 16व्या शतकात निर्माण केली होती. पण छत्रपती केवळ लढायाच करत नव्हते, तर छत्रपतींनी व्यापार सुरू केला होता. म्हणजे शिवनेरी सारख्या, जुन्नर सारख्या परिसरातून सगळा माळशेचा, सह्याद्रीचा घाट उतरून वसईच्या किल्ल्याला जाऊन तिथून व्यापार करणं असेल, मुरुड जंजिऱ्यावरती जाऊन आरमार उभारून, आरमार हे आपल्या सुरक्षेसाठी स्वराज्याच्या होतच, परंतु त्याच्यातून व्यापार करणं म्हणजे आपल्या जनतेला स्वराज्य देत असताना ते सुराज्य कसं असेल आणि उद्योगांकडे वळून आत्मनिर्भर जनता कशी होईल किंवा आपलं राज्य हे आत्मनिर्भर कसं असेल, याचा जो ब्रिटिशांनी पुढं पायंडा घालून दिला होता, त्याचा मूळ पाया हा छत्रपतीने आपल्या महाराष्ट्रात घातला होता. त्याची ओळख आपल्या लोकांना झालेली नव्हती किंवा ती ओळखीपासून आपली लोक फार दूर होती. म्हणून फुल्यांनी छत्रपतींची जयंती सुरू केली. म्हणजे छत्रपतींची जयंती सुरू करत असताना त्याच्यामध्ये माध्यमांचं किती काम त्यावेळेस कमी जरी वाटत असलं तरी देखील श्रीपतराव शिंदेंनी हे काम खूप खूप मोठ्या पद्धतीनं पुढं विजयी मराठा या दैनिकापासून सुरुवात केली. विजयी मराठांचं एक वैशिष्ट्य म्हणजे इंदापूरला तर ते होतेच. त्यांनी इंदापूरला असताना नोकरी सोडली. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सांगितले की तू करणार काय आहेस, तर ते म्हणले की मी एक वृत्तपत्र काढणार आहे. तर त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज म्हणाले की तुला काय वेळ लागलेस का काय, की एवढा चांगली सरकारी नोकरी आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीनं तो काम करतो आहेस आणि तू अशा पद्धतीनं हे सगळं सोडून कशाला अशा ह्याच्यात येतोस, तर मी तुला काय 1 रुपयाची पण मदत करणार नाही. पण ते ज्यावेळेस विचाराने झपटलेले होते म्हणून त्यांनी सांगितलं की मला तुमची मदतही नकोय, मी माझ्या पद्धतीनं सुरू करतो. म्हणून त्यांनी ते विजयी मराठा सुरू केलं आणि त्यांनी अत्यंत टोकाची चळवळ उभा केली. म्हणजे ज्यावेळेस 1-2 भरपूर असे किस्से आहेत की कायदे मंडळामध्ये ज्यावेळेस काउन्सिल निर्माण झाली 1917ला, की अनेक इंग्रजांनी सांगितलं की कायदे मंडळ म्हणजे कायदे काउन्सिल तयार करूया आणि आपण त्याच्यातून हळूहळू टप्प्याटप्प्याने देशाला स्वातंत्र्य देऊया. त्यावेळेस असं कळालं की एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व त्या कायदे मंडळात होतं. अशा वेळी सर्वसामान्यांना, बहुजनांना, या राज्यातील
अनेक छोट्या मोठ्या जाती समूह आहेत. त्यांचं जर न्याय त्यांना जर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवायचं असेल, त्यांना लाभवायचं असेल, तर त्यांचं प्रतिनिधित्व त्याच्यात पाहिजे. म्हणून श्रीपतराव शिंदेनी विजयी मराठामधून खूप मोठी मोहीम सुरू केली, चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीतून मग त्यांना अनेक जण लाभले. त्याच्यामध्ये बहुजन चळवळ त्याला आपण असं मानत जरी असलो तरी पण विजय मराठामध्ये ज्यावेळेस चळवळ सुरू झाली त्यावेळेस खूप मोठ्या पद्धतीनं छोट्या छोट्या जातींचं, छोट्या छोट्या लोकांचं, छोट्या छोट्या समूहांचं प्रतिनिधित्व कायदे मंडळात गेलं आणि समाजाच्या हिताचे कायदे होऊ लागले. आता हा स्वातंत्र्याचा इतिहास जरी असला तरी आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये हा पडलेला पहिला टप्पा पत्रकारितेच्या माध्यमातून पडलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं पत्रकारिता ही आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीसाठी खूप मोलाची होती आणि ती आहे. त्याच्यामुळे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यानंतर पुढे आपण पाहिलं असेल की 47 स्वातंत्र्य लढा आला, त्यानंतर मग द्विभाषिक राज्य निर्मिती, मग त्यावेळेस भाषावार प्रांत रचना, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील योगदान, मग त्या प्रख्यात्र्यांचा पेपर असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन सगळे सकाळ सारखा पेपर असेल, या सगळ्यांनी मग भाषिक प्रांत रचनेच्या बाजूने ज्या भूमिका घेतल्या आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा केली. त्या संयुक्त मराठा चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठं योगदान होतं ते पत्रकारांचं. म्हणजे श्रीपतराव शिंदेंनी सुरू केलेली ही विचारधारा समाजाच्या प्रती. मी स्वतः सकाळमध्ये काम करत असल्या कारणानं हा 82-83 वर्षाचा आमचा समूह आहे. त्याच्या अगोदर म्हणजे परुळेकर ज्यावेळेस सुरुवातीपासून सकाळ निर्माण केला त्यावेळेस पासूनची ही भूमिका घेतली. म्हणजे तुम्ही जर 1931 अंक बघितला सकाळचा, म्हणजे सध्या अनेक सोशल मीडियामध्ये माध्यमांमध्ये तो उपलब्ध आहे, तर तुम्हाला दिसेल की बाबा 1931 अंकामध्ये ब्रिटिशांची राजवट ह्या भारतात असताना देखील कशा पद्धतीनं माध्यमांमधील लोक हिरिरीनं पुढे येत होती, कशा पद्धतीनं चळवळीला, स्वातंत्र्याच्या चळवळीला, मग ते भगतसिंग राजगुरूंची चळवळ असो, महात्मा गांधींची चळवळ असो, ह्या सगळ्या चळवळीला मग असहकारचं आंदोलन, त्याच्यानंतर प्रांतिक स्वायत्तता, त्यानंतर 42चं चले जाऊचं आंदोलन, टोकाची भूमिका घेऊन होते. अन्याय होत होते, अत्याचार होत होते, पेपरवरती माध्यमांवरती बंधनं येत होती, ऑफिसेस सील केली जात होती, अटक सत्र चालू होती, तरी देखील माध्यमांनी ह्या निर्मितीमध्ये सहभाग घेतला आणि त्या स्वातंत्र्याच्या निर्मितीत घेतला. आणि त्यावेळेस पासून महाराष्ट्राचं योगदान जे आहे पत्रकारितेतलं ते अधिक अधोरेखित झालं, ठळकपणे पुढे आलं. आणि ते ठळक पुढे आल्यामुळेच 1960ला म्हणजे 1970ला स्वातंत्र्य मिळालं असलं, 53ला अनेक भाषावार प्रांत रचनेचा आयोग निर्माण झाले असले आणि महाराष्ट्राची निर्मिती 1960ला झालेली असली तरी आपण पाहू शकतो की देशभरातील जी राज्य आहेत, म्हणजे उत्तरेतील राज्य असतील, दक्षिणेतील राज्य असतील, त्याच्यामध्ये सगळ्यात विकसनशील जर राष्ट्र कुठलं असेल, राज्य कुठलं असेल तर ते आपलं महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र विकसनशील, उद्यमशील आणि वैचारिक दृष्ट्या एका उत्तम अशा बांधणीनं जर कुठं निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते पत्रकारितेने केलेलं आहे. पत्रकारितेच्या त्या काळच्या धोरणांनी केलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीचा हा इतिहास पत्रकारांनी घडवला. पण आपण आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मग त्याच्यामध्ये अनेक माध्यम येतात. ही सुरुवातीला म्हणजे वर्तमानपत्रच होती, परंतु ज्यावेळेस मराठी टेलिव्हिजन आली त्याच्यातून देखील त्या पद्धतीने आलं. आता सोशल मीडिया आलं, म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर याच्या माध्यमातून प्रत्येक माणूस हा आता पत्रकार झालेला आहे. प्रत्येक माणसाला बातमी ही दुसऱ्या मिनिटाला किंवा दुसऱ्या क्षणाला कळते आहे. एक बातमी कळायला पूर्वी 2 दिवसाचा कालावधी लागायचा. म्हणजे गावाकडे तर पेपर तिसऱ्या, चौथ्या दिवशी वर्तमानपत्र पोहोचली जायची. त्यामुळे रेडिओ हे एक माध्यम होतं, परंतु त्याच्यानंतर डिटेल्स मध्ये जाऊन वाचणं असेल तर ते वृत्तपत्र. पण आता तसं राहिलेलं नाही. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये माध्यमांचं म्हणजे पत्रकारिता असेल तर वृत्तमानपत्राचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्याचं कारण आहे की ज्यावेळेस स्वातंत्र्याची निर्मितीनंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राच्या मग आपली उद्योगशीलता धोरणं कशी असावीत, आपली सामाजिक बांधिलकी कशी असावी, आपली शिक्षणाची सूत्र काय असावीत, आपलं शिक्षणाचं धोरण कसं असावं, या सगळ्या सिंचनाचं, सहकाराचं, ग्रामविकासाचं, या सगळ्या धोरणांना जर सगळ्या पॉझिटिव्ह अँगलने, ज्याला सकारात्मकता म्हणतो, त्या सकारात्मकतेच्या माध्यमातून जर पुढे कोणी नेला असेल तर ते वर्तमानपत्रांनी नेलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे की जो सत्यशोधकी ही जी भाव आहे आपल्या महाराष्ट्राचा, सत्यशोधकी समाजाची निर्मिती करणं, हा खऱ्या अर्थाने पत्रकारितेने दिलेलं सगळ्यात मोठं योगदान आहे. अन्यथा जर हे योगदान त्या काळात मिळालं नसतं तर महाराष्ट्र हा कर्मकांडी, कर्मठ आणि एका विशिष्ट अशा विचारधारेला आधारून मग त्याच्यामध्ये जातीभेद आला, त्याच्यामध्ये धर्मभाव आला, त्याच्यामध्ये प्रांतिक वाद आला, अशा प्रकारे महाराष्ट्राला देखील ग्रासलं गेलं असतं.
आणि ती सगळ्यात मोठी भीती होती. ती भीती जर दूर कोणी केली असेल तर ती पत्रकाराने समाजातील छोट्या छोट्या जाणकार लोकांना घेऊन, म्हणजे आता जशी प्राध्यापक आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यावेळेस तशी कमी होती. परंतु ज्यांना एक विचारधारा होती, समजत होती, अशा लोकांचा समूह बांधून केवळ लिहिण्यापुरती मर्यादित पत्रकारिता न ठेवता त्याच्यातून संस्था उघडल्या, त्याच्यातून सहकार निर्माण झाला, त्याच्यातून शिक्षणाच्या चळवळी उभा राहिल्या, त्याच्यातून उद्योगाची धोरणं पुढे आली, त्यातून मोठमोठ्या निर्मिती झाल्या, सिंचनाच्या धोरणाच्या निर्मिती झाल्या. हे सगळं जरी आपल्याला वाटत असेल की राजकीय नेतृत्वाच्या मुळे होत असेल, ते 100% खरं आहे की राजकीय नेतृत्वाच्या याच्यामुळेच होतं. पण तो अशा राजकीय नेतृत्वाच्या पाठीशी जर भक्कम माध्यम असतील, म्हणजे विचाराने माध्यम असतील, केवळ त्यांची म्हणजे लांगुल चालन करणारी, त्यांच्याबद्दलच्या फक्त व्यक्ती स्तोम माजवणारी, म्हणजे ते म्हणतील तेच खरं, त्यालाच पुढे घेऊन जाणारी माध्यमं जर असतील, तर मला वाटतं की आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती झाली नसती. आज ह्या माध्यमात महाराष्ट्रामध्ये अनेक नेते होऊन गेले, म्हणजे सुरुवातीपासून अनेक मोठे नेते झाले, शिक्षण संस्था म्हणजे शिक्षण महर्षी झाले, खूप चांगल्या पद्धतीने उद्योगाची धोरणं करणारे उद्योगपती झाले, अनेक नावं घेता येतील. परंतु जिथं चुकला, जिथं सरकार चुकतं, जिथं प्रशासन चुकतं, तिथं कान पिळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माध्यमातील प्रतिनिधींनी केलं, माध्यमांनी केलं. आणि त्याच्यामुळे ज्या जनतेच्या अशा अपेक्षा असतात, त्या अशा अपेक्षांना माध्यमांच्या स्वरूपातून आवाज पोहोचवणं, जनतेचा आवाज उठवणारी माध्यमं निर्माण होणं, तरच तुम्हाला आधुनिकतेची कास धरता येऊ शकते. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील की आपण शाहू महाराजांच्या संस्थानाचा मगाशी उल्लेख केला. त्या संस्थानांनी शिक्षणाला महत्व दिलं. म्हणजे ब्रिटिशांच्या काळातील संस्थान जरी आपण मानत असलो तरी देखील शाहूराजांनी इथल्या बहुजन समाजाच्या सगळ्यांना शिक्षण मिळेल याला प्रोत्साहन दिलं. आणि त्यावेळेच्या माध्यमांनी, म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत असलेल्याही माध्यमांनी आणि शाहू संस्थानातीलही माध्यमांनी त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं आणि शिक्षणाची एक मोठी चळवळ महाराष्ट्रात निर्माण झाली. आणि ती चळवळ निर्माण झालेली चळवळ ही आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीची सगळ्यात महत्वाची, ज्याला आपण महत्वाचा खांब म्हणतो, तो खांब निर्माण म्हणून झाली. आज पत्रकारितेला, ह्या निर्मितीच्या परिस्थितीमध्ये पत्रकारितेचं योगदान जर आपण पाहिलं तरी ते महत्वाचं वाटत असेल. परंतु आता खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्र तर निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र म्हणजे आपण जर पाहिलं की जळगाव पासून ते खाली कोल्हापूर पर्यंत, आणि इकडे नांदेड पासून ते खाली इकडे पालघर पर्यंत, आपण कुठल्याही भागात गेलो तरी आपल्याला एक अत्यंत सुसज्ज अशी शहरं दिसतील, उत्तम प्रकारची मोठी सुविधा असणारी शहरं दिसतील, अनेक 27-28 तर महानगरपालिका असलेली शहरं दिसतील. शेवटी विकास हा पूर्णपणे प्रगतीचा, म्हणजे अव्याहतपणे अखंडपणे चालू राहतो. कुठल्याही देशाचा विकास परिपूर्ण मानला जात नाही. आपल्या इथे अनेक समस्या आहेत, त्या समस्या माध्यमांच्या स्वरूपातून, पत्रकारितेच्या स्वरूपातून पुढे आणल्या जातात, मांडल्या जातात. पण आता एक सगळ्यात मोठं आव्हान पत्रकारितेपुढेच निर्माण झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीला पत्रकारांची स्वायत्तता, पत्र माध्यमांची स्वतंत्रता, ज्या माध्यमांनी ह्या देशाला स्वातंत्र्य दिलं, ज्या माध्यमांनी इथल्या समाजाला, अज्ञान, अडाणी, अंधश्रद्धाळू समाजाला त्या जोखंडातून मुक्त केलं, आणि जे स्वैराचाराचं म्हणजे समाज निर्माण झालेला होता, जो ज्या पद्धतीनं एक अंकित गेलेला समाज, ज्या आपण म्हणतो की ज्या रूढी परंपरेत गुरफटून गेलेला समाज, म्हणजे डॉक्टरांकडे जाणं आपल्या समाजाला एक धोका वाटत असायचं. केवळ देवदिकांच्या पुढे जाऊन काहीतरी जादूटोणा करून आपल्यावरती उपचार करणं यालाच समाधान मानलं जायचं. त्या सगळ्या रूढी परंपरेतून पत्रकारितेने बाहेर काढलं. अशा पत्रकारितेच्या समोर आता खऱ्या अर्थाने आव्हानं आहेत, आणि ही आव्हानं केवळ पत्रकारिते पुढे नाहीत, तर ही आव्हानं आहेत ते आधुनिक महाराष्ट्राच्या समोर आहेत. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की याच्यासाठी आता जर आपल्याला पुढे काय करायचं असेल तर आपल्याला आपल्या पूर्वजांनी केलेली जी पत्रकारिता आहे त्या पत्रकारितेचा सगळ्यात मोठ्या उजळण्या झाल्या पाहिजे. म्हणजे ज्या पत्रकारितेने आपल्याला खूप मोठं भरभरून दिलं, ज्या माध्यमांनी ह्या आधुनिक महाराष्ट्र उभा करण्यात बहुमोल योगदान दिलं, त्या पत्रकारितेचं स्वायत्तता, त्या पत्रकारितेची स्वतंत्रता, त्या पत्रकारितेत आलेली एक संकुचित भाव, हा संकुचित भाव दूर करण्याचं काम तुम्हा आम्हा सजान आणि जाणकार नागरिकांचं आहे. आणि ते होत आहे त्याच्यासाठी शाळा, महाविद्यालये अशा तरुणांच्या मध्ये जाऊन तुम्हाला त्यांच्या आठवणी करून दिल्या पाहिजे. म्हणजे आता मी मगाशी श्रीपतराव शिंदेचं उदाहरण दिलं. किती तरुणांना माहिती असतील याचा जर विचार केला
तर मला वाटतं की 99.99% तरुणांना श्रीपती शिंदेचं योगदान काय हे माहित नसेल. जे ते जवळकरांची चळवळ काय होती हे जर विचारलं तरी माहित नसेल. टिळकांचे 1-2 वाक्य माहिती असेल की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफाली उचलणार नाही. परंतु टिळकांनी जी पत्रकारिता, पण याच्यामध्ये 2 विचार आहेत की टिळकांची पत्रकारिता स्वातंत्र्याची पत्रकारिता आणि समाजाची पत्रकारिता. समाजाची म्हणजे समाजाच्या प्रतीची पत्रकारिता. असे 2 भाग केले जातात. वादविवाद आहेत, मतभेद असणं ही कुठल्याही जिवंत समाजाचं लक्षण आहे. परंतु केवळ एकाच मतांवरती समाज आधारित असणं, एकाच मतांवरती समाज राहणं, हे मला वाटतं सगळ्यांच्या समोरचं एक सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि हे आपल्या मानव जातीच्या समोरचं देखील आव्हान आहे. त्यामुळे मग आपल्याला स्वातंत्र्यामध्ये जगत असताना एखाद्या विचाराला प्रेरित होऊन जगणं हा भाग वेगळा. परंतु एखाद्या विचाराला अंकित होऊन, एखाद्या विचाराला वश होऊन जगणं हे पारतंत्र्याचं लक्षण आहे. आणि ह्या पारतंत्र्याच्या लक्षणातून पुन्हा एकदा ह्या आपल्या समाजाला बाहेर काढणं हे मला वाटतं आधुनिक महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. खरं तर आजचा जो विषय खूप व्यापक आहे, खूप काही बोलता येणं शक्य आहे. परंतु मी सकाळमध्ये काम करतो आहे. मी सकाळचा प्रतिनिधी असल्या कारणानं सातत्याने सकारात्मकता घेऊन जाणं, केवळ समस्यांच्या भूमिकेवरती पत्रकारिता करणं हे सकाळचं धोरण नाही. मला सांगायला आनंदी होईल, मला आवडेल ही की मी केवळ मी सकाळची भलामण करतो अशातला भाग नाही. पण तो सकाळने जे उपक्रम आपले सकारात्मकतेचे उपक्रम म्हणजे समाजामधील सामाजिक दृष्टिकोनातून आत्ताच्या आधुनिक पत्रकारितेमध्ये जी पत्रकारिता पूर्णतः व्यवसायभिमुख झालेली आहे, जी पत्रकारितेला एक उद्योगाचं स्वरूप आलेलं आहे आणि जी पत्रकारिता केवळ सरकारकडे बघून किंवा सरकारच्या ध्येय धोरणांवरती आधारित आहे, अशा पत्रकारितेच्या काळात देखील एका समाजाच्या समोर जाऊन लोकांचा आवाज घेऊन पत्रकारिता करणं हे सकाळचं मूळ वाक्य आहे. म्हणूनच आम्ही सकाळचं गेल्या काही वर्षांमध्ये एक तुम्ही वाचत असाल की आम्ही वर्तमानपत्र हा जरी शब्द प्रचलित असला तरी उदय भविष्याचा हे आमचं ब्रीद आहे. म्हणजे सकाळचं ब्रीद उदय भविष्याचा असं आहे. कारण भविष्याचा वेध घेणारी पत्रकारिता असते. केवळ काल घडलेल्या बातमीला जर तुमच्याकडे व्हॉट्सअपवरती एका मिनिटात मिळाली असेल, चॅनेलच्या माध्यमातून तुमच्याकडे मिळाले असेल, तर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये छापून त्याचं महत्व काय राहणार आहे. तो बातमीच्या मागची बातमी, कार्यकारण भाव, बातमी का घडली, घडलीनंतर त्याच्यावरती उपाययोजना काय, पुढे चालून अशा घटना घडणार नाहीत किंवा अशा बातम्या ज्या समाजामध्ये कलह निर्माण करतील, समाजामध्ये द्वेष निर्माण करतील, समाजातील म्हणजे एक अनैतिकता ज्याला म्हणतो, अनेक बातम्या म्हणजे त्याच्यामध्ये व्यभिचाराच्या बातम्या असतील, खून दरोडे, चोऱ्या माऱ्या याच्यासारख्या बातम्या असतील, इव्हन म्हणजे अत्यंत राग द्वेष निर्माण करणाऱ्या बलात्कारासारख्या घटना असतील, या बातम्या आपल्याला राग देऊन जातात. परंतु त्या घटनांवरती मात करणं, त्या घटना घडणार नाही त्याच्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं, याला खऱ्या अर्थाने आता आधुनिक महाराष्ट्रात पुढे गेलं पाहिजे, ते पत्रकार आहे. म्हणून आम्ही सकाळने गेल्या काही वर्षामध्ये अनेक प्रयोग केले. त्यातला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तनिष्का नावाचा आम्ही एक प्रयोग केला की महिलांना आत्मनिर्भर करणं. ग्रामीण भागातील ज्या बचत गटाच्या निर्मिती झाल्या, आपण पाहिलं, सरकारने अनुदान दिलं, त्याचे मेळावे, त्याचे मार्केटिंग, या सगळ्या बाबी झाल्या. परंतु त्या महिलांना जागतिक बाजारपेठेत जात असताना असणारं जे स्किल पाहिजे, जे मूलभूत स्किल पाहिजे, ते आहे का, ते आपण पाहिलं तर ते नाही. तर त्यावरती काम करणं आणि तनिष्का नावासारख्या आज जवळपास 1 लाखाहून अधिक अशा तनिष्का कार्यकर्त्या ह्या महाराष्ट्राच्या गावागावात आहेत. अनेक अनेक मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालतं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की आपला देश हा शेतीप्रधान आहे, आपला मूळ शेती बळीवंशाचा हा सगळा भारत उपखंड आहे आणि इथं शेती करणं हाच सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. शेती हीच उपजीविकेचं साधन आहे. एवढंच नव्हे तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा देखील शेती आहे. मग अशा वेळेस शेतीवरती आधारित अशी काही आपण नवीन निर्मिती केली आहे का, की जी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल, शेतकऱ्यांना एक आधुनिक विचारांकडे, आधुनिक कार्यक्रमाकडे घेऊन जाईल. तर अशा फार मुबलक म्हणजे जे सरकार म्हणे आपण माझी माती माझी माणसं, हा दूरदर्शनवरचा जर आठवत असेल खूप वर्षापूर्वीचा कार्यक्रम, तर तो पाहायला गर्दी असायची गावामध्ये. कारण त्यावेळेस चॅनेल एकच असायचा, टीव्ही दूरदर्शनवरतीच फक्त सह्याद्री वाहिनीवरती ते दिसलं जायचं. पण माझी माती माझी माणसं याचं गाणं जरी ऐकलं तरी गावांमध्ये मुलं गुणगुणायची, माझी माती माझी माणसाचं गाणं गुणगुणायची. याचं कारण होतं की लोकांना त्या मातीच्या प्रती असलेली नाळ आहे.
परंतु त्या मातीतल्या लोकांनी केवळ पारंपरिक पद्धतीनेच शेती करायची आणि पारंपरिक पद्धतीनेच त्यात गाडून घ्यायचं आणि केवळ पावसाळ्यावरती आधारित पिकं घेऊन कोरडवाहूचा विचार करत पुढचे 6 महिने पूर्णपणे आम्ही शेतकरी आहोत, आता एकदा पीक आलं आणि आम्हाला आता काही देणं घेणं नाहीये, आता पुढच्या वर्षी पाऊस पडला तर बघू, असं करायचं. त्याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. म्हणून मग आपण इस्रायलच्या पद्धतीकडे बघायचं, युरोपातील शेतीकडे बघायचं. याच्याकडे बघण्यापेक्षा आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि त्याच्यात सरकारने जर म्हणजे अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, अॅग्रोवन नावाचं दैनिक सुरू आणि हे अॅग्रोवन नावाचं दैनिक जगातील एकमेव असं दैनिक आहे की जे शेतीसाठी वाहिलेलं आहे. आता अॅग्रोवन नावाचं दैनिक निर्माण करत असताना खूप वर्ष दीड वर्ष त्याच्यावरती संशोधन झालं, विचार झाले, अनेक जगभरातील तज्ञांसोबत बैठका झाल्या, भारतातील झाल्या, महाराष्ट्रातील झाल्या. अनेक विचारवंतांनी ऍग्रिकल्चर मध्ये काम करणाऱ्या तज्ञांनी डॉक्टरेटने असं सांगितलं की तुम्ही रोज काय देणार, कारण बातम्या ह्या समाजात घडत असतात. तसं तुम्ही अॅग्रोवनला रोज काय देणार, म्हणजे नांगरणी, खुरपणी, पेरणी, काढणी, मळणी, याच्या पलीकडे नवीन काय देणार आहात तुम्ही रोज. झालं ती एकदा झाला, एक पॅटर्न ठरला, गव्हाचं उत्पन्न असं, गव्हाचं उत्पन्न तसं, तुरीचं उत्पन्न असं, तुरीचं उत्पन्न तसं, ते सगळ्यांना माहिती आहे. अॅग्रोवन मध्ये तुम्ही नवीन काय देणार. त्यावेळेस खूप मोठं संशोधन झालं आणि असं ठरलं की शेतकऱ्याला आधुनिक शेतीची कास देणारी एक तंत्रज्ञानाची अभ्यास म्हणा, त्याला संशोधनाची आवड म्हणा किंवा त्याला शेतीतील जिज्ञासा हे देण्याचं काम आम्ही अॅग्रोवनच्या माध्यमातून करू. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज अॅग्रोवनला 15 वर्षाहून अधिक काळ उलटलेला आहे. या 15, 16, 17 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला जो अॅग्रोवनचा ग्राहक आहे, मला कोणी म्हणजे मी अतिशय सांगतो पण अॅग्रोवनची रद्दी जर तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही मला फोन करून सांगा की सर अमुक अमुक दुकानामध्ये आम्हाला अॅग्रोवनची रद्दी मिळाली. एकमेव दैनिक असं आहे की जे रद्दीमध्ये विकलं जात नाहीये, कारण शेतकरी आपल्या घरात गेल्या 15-15 वर्षाचे अंक घेऊन बसलेले आहेत. कधी कुठल्या फवारणी करायची, कुठल्या याच्यावरती कशा पद्धतीचा उपाय करायचा, अमुक एखादा रोग आला तर त्याच्यावरती काय करायचं, याची सविस्तर माहिती त्या अॅग्रोवन मध्ये असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या. आणि अॅग्रोवननी लोकांनी आता बंगले बांधले, त्या बंगल्याला लोकांनी अॅग्रोवनचं नाव दिलं. म्हणजे अॅग्रोवन वाचून लोकांनी शेतीमध्ये ज्या सुधारणा केल्या त्या शेतीतल्या सुधारणांमुळं आमची आर्थिक उन्नती झाली, आमची आर्थिक सुबत्ता आली आणि आम्ही जी काही आर्थिक दुर्बल म्हणून शेतीच्या पारंपरिक उत्पादन साधनावर अवलंबून होतो त्याच्यातून बाहेर पडलो आणि आम्ही आता एक समृद्ध शेतकरी म्हणून जगत आहोत. म्हणून अॅग्रोवनची नावं बंगल्याला दिली. ही आहे माध्यमाची ताकद. म्हणजे माध्यम सकारात्मकतेकडून कसे जातात, सकारात्मक माध्यमांनी काम केल्यानंतर समाज त्याला कसा स्वीकारतो, शेवटी समाजाला कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीने हवी असते. केवळ नकारात्मक विचार जरी असले तर समाजाला ते समजतात, कळतात, पण तो सकारात्मकतेतून सुधारणा ही जी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, सगळ्यात मोठी एक मूलभूत विचारधारेवर आधारित असलेली एक क्रांतीची पाऊलवाट आहे. त्या क्रांतीच्या पाऊल वाटेने जर विचार गेला, पत्रकारिता गेली तर आधुनिक महाराष्ट्राची आणखीन आधुनिक म्हणजे त्याला आपण अत्याधुनिक निर्मिती म्हणू, त्या अत्याधुनिक निर्मिती होऊ शकते. एक झालं तनिष्काचं, दुसरं आलं अॅग्रोवनचं. तुम्हाला आणखीन एक सांगतो की आता शेतकऱ्यांचं जी प्रशिक्षण शिबिरं चालतात, शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण बघतो की शेतकऱ्यांनी पिकवल्यानंतर आडतीला माल नेणं आणि विकणं एवढ्यापुरती मर्यादा शेतकऱ्याला स्वतःचं मार्केटिंग करता आलं पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांचे गट तयार करणं, शेतकऱ्यांचे समूह गट तयार करणं हे सरकारने ठरवलं की शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करूया आणि त्या कंपनीच्या माध्यमातून अमुक एवढ्या 20 लोकांनी शेतकऱ्यांनी जरी आपलं गटाने शेती केली आणि त्या गटातून केलेल्या शेतीतून उत्पादन आलं तर आपण त्याचं मार्केटिंग करूया. तो मार्केटिंगचं स्किल काय शेतकऱ्यांकडे, केवळ किसान ऍपवरून येणारी माहिती आणि बाजारभावाचे येणारे रोजच्या येणारे दरपत्रक, याच्या पलीकडे दुसरी अशी कुठली यंत्रणा नव्हती. आम्ही सकाळनी आमच्या माध्यमाने 3 लाख शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षामध्ये प्रशिक्षित केलं, त्यांचे विशेष समूह गट केले आणि हे तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यात पत्रकारिता, पण ही माध्यमाची ताकद आहे की आम्ही माध्यमांचा सपोर्ट देऊन आम्ही अशा प्रकारे लोकांमध्ये गेलो आणि लोकांच्या मध्ये मिसळून त्यांचे गट तयार केले. आज विश्वासार्हता ज्या माध्यमावर असते त्याच्याशी जोडली जाते आणि म्हणून सकाळचा तो एक प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही शेतकऱ्यांना 3 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं. आज अनेक जवळपास 2200हून अधिक कंपन्या इतक्या सक्षम झाल्या की आज त्या केवळ आडत म्हणजे आपल्या तालुक्याच्या आडत लाईनीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. आज त्यांची तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला जर आला तर मी स्वतः तुम्हाला अनेक कंपन्यांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या कंपन्यांनी एक्सपोर्टची काढलेली लायसन्सची तुम्हाला झालेली शृंखला दाखवेल. कारण ही माध्यमांची ताकद आहे. त्यामुळे
पत्रकारिता आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती करत असताना मी सुरुवातीच्या टप्प्यात जे सांगितलं की त्यावेळेस स्वातंत्र्याची गरज होती, त्यावेळेस वैचारिक स्वातंत्र्याची गरज होती, त्यावेळेस समाजाच्या समभावाची गरज होती, समाजाच्या समतामूलक विचारांची गरज होती. ती काम करणं त्या काळातल्या पत्रकारितेचं काम होतं. ते त्यांनी केलं. त्याच्या अगोदर पत्रकारिता नव्हती, माध्यमं नव्हती, म्हणून कीर्तन प्रवचनकार तुकोबारायांनी, तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती केली आणि त्या समाजाच्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करत असताना स्वराज्याची खरी मुहूर्तमेढ कशी असावी, स्वराज्य कसं असावं याची शिकवण छत्रपती शिवाजी राजांना मिळाली. त्याच्यामुळे आपल्याला ऐकिवात आलेली कथा म्हणजे रामायण महाभारत सांगून आई जिजाऊंनी छत्रपतींचं व्यक्तिमत्व घडवलं असं आपण म्हणतो. ही सुद्धा एक माध्यमांची पण त्या काळातली ती गरज होती. आता ह्या आधुनिक महाराष्ट्राच्या जडगड म्हणजे महाराष्ट्राचा आधुनिकता झाली. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्राची पारंपरिक पिकं घेतली जात होती. त्याच्या पलीकडे जाऊन आज मराठवाड्यातला ग्रामीण भागातला शेतकरी अनेक आधुनिक पिकं घ्यायला लागलेला आहे. म्हणजे आज स्ट्रॉबेरी सारखी उत्पादनं केवळ साताऱ्याच्या कृषीपुरती मर्यादित नव्हता ते लातूर पर्यंत पोहोचलेले आहेत. आज सीताफळाची लागवड फक्त डोंगरात न होता आज सीताफळाची लागवड तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुमचं जे काही शेत होतं त्या शेतात व्हायला लागलेले आहे. आज आपल्याला जो कोकणातून हापूस यायचा किंवा आंबा यायचा आज गावागावामध्ये शेतकऱ्यांकडे आंब्याच्या बागा आहेत. त्यामुळे ही आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करत असताना माध्यमातून मिळालेली बातमी, पत्रकारितेतून मिळालेली माहिती याच्यावर शेतकऱ्यांचं प्रबोधन होत असतं आणि हे प्रबोधनाचं मौखिक प्रबोधनाचं साधन आता पुन्हा एकदा पत्रकारितेच्या माध्यमात म्हणजे लेखी पत्रकारितेच्या माध्यमात आलं आणि त्याच्यातून आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती आणि जडणघडण सुरू झाली. सांगायचं तात्पर्य एकच आहे की आता पत्रकारितेची कूस ही बदललेली आहे आणि कास ही बदललेली आहे. पूर्वी पत्रकारितेची कूस एका बाजूची होती, कासही एका बाजूची होती. आता पत्रकारिता ही प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येक जण हा पत्रकार झालेला आहे. आणि प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल सारखं अत्याधुनिक अँड्रॉइड साधन आहे आणि प्रत्येकाचं फेसबुक सोशल मीडियातला वावर वाढलेला आहे. त्यामुळे बातमीची मूल्यमापन करता एखाद्या वृत्तपत्रात असेल किंवा टेलिव्हिजन चॅनलवर असेल की ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो, त्या पत्रकारितेतून लोकांच्या समोर गेलेली एखादी बातमी असेल त्याचं मूल्यमापन एका मिनिटात होतं. त्या बातमीची म्हणजे पूर्वी कसं आता पेपरात आलेली बातमी ही त्याच दिवशी संपते असं नव्हतं. त्याच्यावरती भरपूर दिवस लोक चर्चा करत असायचे. पण आज चर्चा करायला तुमच्याकडे एका बातमीवरती खाली हजारो कॉमेंट्स ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुमच्या बातमीचं मूल्यमापन झालेलं असतं. त्यामुळे तुमची बातमी किती सकारात्मक आहे, किती समाजाभिमुख आहे, किती विकासाभिमुख आहे याच्यावरती तुमच्या बातमीचं वजन ठरतं आणि ती माध्यमांमध्ये तात्काळ पडताळणीची जी आता यंत्रणा झाली आहे त्यामुळे माध्यमांचं स्वरूप हे आता कासही बदललेले आहे आणि कुसही बदललेले आहे. त्याच्यामुळे सकारात्मकतेला घेऊन पत्रकारिता असणं, सकारात्मक विचारांना घेऊन पत्रकारिता होणं ही खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राची खूप मोठी गरज आहे. आणि मला वाटतं की या सगळ्या विचारातून पत्रकारितेकडे पाहिलं जावं. आज अनेक तालुका ठिकाणी वेब पोर्टल्स आलेले आहे. म्हणजे आता वेब पोर्टल ही एक नवीन पत्रकारितेची कन्सेप्ट आणि पुढे चालून लोक म्हणतात की पेपरचं काय भवितव्य राहिलेलं नाही. पण मला वाटतं पेपरचं भवितव्य राहिलेलं नाही असं म्हणून चालणार नाही. आज कोरोनाच्या काळामध्ये थोड्या प्रमाणात जाणवलं की अनेक प्रकारे वर्तमानपत्र छापायची प्रक्रिया बंद झाली कारण लोक वर्तमानपत्रच घेत नव्हती कारण कोरोनाचा संसर्ग हा सगळ्यात मोठा भीती होती. परंतु गेल्या 3-4-6 महिन्यात जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वर्तमानपत्रांकडे लोकांना एक सवय लागलेली आहे. आपल्या लोकांच्या मानसिकतेत आले की तुम्ही टॅबलॉइडवरती कशी बातमी वाचा, मोबाईलवरती किती प्रमाणात बातम्या वाचा, लॅपटॉपवरती वाचा, पण तो तुम्हाला वर्तमानपत्र हातात घेतल्याशिवाय विश्वासार्हता बातमीची वाटत नाही. आणि त्याचं कारण एक आहे की ज्या प्रकारे गवतासारखं पीक आता पोर्टलचं, वेब पोर्टलचं आणि अनेक समाज माध्यमांचं आलेलं आहे. त्याच्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता हा सगळ्यात कळीचा मुद्दा बनलेला आहे. आणि हा पत्रकारितेची विश्वासार्हता जर उडाली आणि ही जर विश्वासार्हता संपली तर सगळ्यात मोठे पेच निर्माण होतील. म्हणजे आधुनिक महाराष्ट्र ज्या माध्यमाच्या स्वरूपातून बांधला गेला, ज्या विचारांच्या स्वरूपातून घडला गेला, ज्या रूढी म्हणजे परंपरेच्या स्वरूपातून जोपासला गेला, त्या सगळ्या बाबींना हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान जर आपल्याला परतून लावायचं असेल, हे आव्हानाचा जर आपल्याला पुढे चालून सामना करून आधुनिक महाराष्ट्राच्या अत्याधुनिक महाराष्ट्राकडे वाटचाल करायची असेल तर पत्रकारितेची विश्वासार्हता आणि पत्रकारितेतील बहुमल सकारात्मक योगदान हेच आपल्याला तारू शकतं आणि हेच आपल्याला यापुढेही नेऊ शकतं.
आणि आधुनिक महाराष्ट्राला पुन्हा एकदा अत्याधुनिकतेकडे घेऊन आपल्या विचारांचा जो वारसा आलेला आहे, आपल्या संस्कृतीचा जो वारसा आलेला आहे, आपल्या विकासाचा जो वारसा आलेला आहे, आपल्या महापुरुषांचा जो वारसा आलेला आहे, त्या वारशाची जोपासना, त्या वारशाचं जतन आणि त्या वारशाची पुढे चालून एक विचारधारेत निर्माण होणारी पिढी निर्माण करू शकतं असं मला वाटतं. बाकी याच्या पलीकडे सांगण्यासारखं खूप आहे. परंतु काही मला जे बोलायचं होतं, केवळ व्यक्तिविशेषावरती न जाता मला थोडं अनेक या स्वरूपात हा विषय मांडणं अभिप्रेत वाटलं. कदम सरांनाही मी काल बोललो होतो, गायकवाड सरांनाही बोललो होतो, की अशा स्वरूपात जर आपण गेलो तर मला वाटतं, की मला म्हणजे मला त्याच्याबद्दल समाधान वाटेल आणि तुम्ही मला ही संधी दिली बोलायची. त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचं सगळ्या सरांचं, गुरुजनांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.